सातबारा कोऱ्यापेक्षा कर्जमाफी, ज्यात कर्जमाफीमध्ये त्याचे म्हणून म्हटलं ना की तारखा इथे दिलेल्या आहेत, तिथपर्यंत सगळं त्यांच्या सातबारावर दिसणारं कर्ज हे माफ केलं गेलं. त्या माफ करण्यामध्ये 2 लाखाचं आउटर लिमिट अशासाठी आलेलं आहे की 2 लाखाच्या आतली कर्ज हीच मेजॉरिटी असतात. त्याच्यावरची कर्ज जी आहे ती शेतीपूरकच असेल, पण ती मग ट्रॅक्टरच घेतला, आणखीन काही साहित्य घेतलं, तर ती 2 लाखाच्या वरची कर्जमाफी ही त्या शेतकऱ्यांनी फेडल्यानंतर त्याचं जे 2 लाखापर्यंत कर्ज आहे ते सरकार पे करणार आहे. या व्यतिरिक्त नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत. आधीच्या सगळ्याच कर्जमाफ्यांमध्ये पुनर्गठन केलेल्या कर्जाची माफी नव्हती. असं म्हटलं जायचं की बा तुम्ही त्या वर्षी आपल्या भाषेत नवजुनं करणं, तर त्या नवजुनाला परवानगी नव्हती. इव्हन 17च्या कर्जमाफीमध्ये सुद्धा. आताच्या कर्जमाफीमध्ये ती पण अट आपण काढली की पुनर्गठन झालेल्या लोनची सुद्धा कर्जमाफी आपण देणार आहोत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची माहिती देणारी केंद्रही ओपन झालेली आहेत आणि त्या केंद्रावर जाऊन त्याची क्लॅरिटी त्यांना येईल. अशा प्रकारे 2 लाखाच्या आत मधला मूळ कर्ज आणि व्याज असा एकही रुपया शिल्लक राहणार नाही. ज्या शेतकऱ्यांना काही टेक्निकल एरर असेल, काही माहितीतली अपुरे असेल, असं जर आलं असेल तर त्यांनी निर्धास्त राहावं की त्यांचं 2 लाखाच्या आतलं कर्ज आहे म्हटल्यानंतर ते 100% पे होणार. हां, इथल्या ह्या जिल्ह्याचं केंद्र कुठे आहे बघूया आपण. पण प्रामुख्याने DDR ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिस आहे, शेती विभाग आहे, पण DDR ऑफिस आहे त्यातली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहकार विभागाने इम्प्लिमेंट करण्याची कर्जमाफी असल्यामुळे सहकार विभागातच त्यातलं कार्यालय असेल. आपापल्या बँकांमध्ये सुद्धा ही माहिती मिळेल की बाबा माझं 2 लाखाच्या आतला आहे, 80,000 कसं पे केलं. असं 2 लाखाच्या आतल्या कोणाही कर्जाचं अर्ध माफी केली असं होणार नाही. नाही, त्याची पण मोठी यादी जी आहे ती आपल्याला प्रेस कॉन्फरन्समध्ये हवी असेल तर मी ती आपल्या पुढे मांडायला तयार आहे. जसं आता मी हे म्हटलं की सोलरवर शेतकऱ्याचा पंप शिफ्टिंग करण्याचा प्रयत्न चालला आहे. त्याच्यातून त्याला दिवसा वीज देण्याचं जवळजवळ 60-70% पर्यंत ही संख्या गेली की ज्यांना आता दिवसा वीज मिळायला लागली, त्यांचं वीज बिल 0 यायला लागलं. असं प्रामुख्याने शेतकऱ्याला बियाणं चांगलं लागतं, बियाणं स्वस्त लागतं, खतं मुबलक लागतात, त्याच्यानंतर पाणी लागतं. तर त्या पाण्यासाठी सुद्धा सगळ्या प्रकारचे अपुरे राहिलेले पाण्याचे प्रकल्प पूर्ण होत चालले. मागेल त्याला शेततळं नावाची 14 ते 19 योजना आता अधिक स्ट्रेंथन केली गेली. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेततळ्यांचं नेटवर्क निर्माण झालं. ड्रीपमुळे पाण्याची बचत होते आणि मुळाशी पाणी जातं, मुळाशी त्या ड्रीपमधून खत जातं, मग पिकं उत्पादन जास्त येतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ड्रीप पूर्ण करणं झालं. मग जास्त पाणी ज्या भागामध्ये आहे ते वाहून जातं समुद्राला, ते पाणी मराठवाड्यामध्ये, ते पाणी विदर्भामध्ये शिफ्ट करण्याचे अनेक प्रकल्प झाले आहेत. त्याची पण एक वेगळी नोट आहे, ती मी तुम्हाला देतो. पाणंद रस्त्याचा मोठा निर्णय केला. जनावरांना जो चारा लागतो त्या चाऱ्याच्या बियाणामध्ये ते मोफत देणं, सबसिडाईज देणं असा विषय झाला. जनावर विकत घेण्यासाठी कर्जाचं जे मॉड्यूल होतं ते मॉड्यूल म्हणजे ती अमाऊंट जी आहे ती वाढवली गेली. अशी एक मोठी यादी आहे की ज्याच्यामध्ये शेतीपूरक उद्योग वाढवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालला. ॲग्रोबेसला केंद्राने पण राज्याने इतक्या सबसिडी आता दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये मूळ शेतकरी जे धान्य पिकवतो त्याच्यातून तो श्रीमंत होण्याच्या मर्यादा देतात. पण ती त्याने प्रक्रिया केली. भात विकण्याच्या ऐवजी तांदूळ विकला त्याला जास्तच पैसे मिळतील. काजू बी विकण्याचे काजूगर विकला जास्त पैसे मिळतील. द्राक्ष विकण्याच्या ऐवजी त्याचं बेदाणा केला जास्त पैसे मिळतील. तर ह्या शेतीपूरक उद्योगाला खूप चांगली कर्ज ही केंद्र आणि राज्य सरकार देत आहे, कमी व्याज दराची देत आहे. दुसरं आहे ते म्हणजे महिला शेतकरी हा कायदा आतला अधिवेशनात झाला आणि त्यामुळे डायरेक्ट सातबाराच पाहिजे असं नाही, तर शेतीपूरक
उद्योग करणारी महिला सुद्धा शेतकरी झाली. ती पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सुविधांना पात्र ठरली. मोदीजींनी दरवर्षाला 6,000 रुपये देणं, याच्यामध्ये राज्याने आपले 6,000 रुपये जोडले, जे दरमहा 1,000 रुपये येतात. मी एका छोट्या गावामध्ये 2 वर्ष व्यवस्थित शेती केली, त्यामुळे 1,000 रुपये दरमहाचं महत्त्व मला माहिती आहे. बियाणं घ्यायला, खतं घ्यायला सुद्धा एक खताचं पोतं आणत एक 500 रुपये दे की रे. अशा स्थितीमध्ये दर 4 महिन्याने 2,000 मिळणं केंद्राचे आणि 2,000 मिळणं राज्याचे, मिळून टोटल अमाऊंट होते 12,000. ज्या 12,000मधून दरमहाला मिळणारी अमाऊंट 1,000 होते. पासून ते मुख्यमंत्री म्हणजे सगळ्याचा एकमेकाला पूरक उभे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, ते 1,500 रुपये मिळाले, तर स्वाभाविकपणे त्या घराला त्याची जोड मिळाली. तर बियाणं, खतं, पाणी, मालाला किंमत, सरकारने नाफेडने माल विकत घेणं, कांद्यासारख्या उत्पादनाचा रेट पडला तर त्याला सपोर्टिंग प्राईस देणं. कांद्याला आपण केवढी सपोर्टिंग प्राईस दिली, अदरवाईज कांदा उत्पादक फारच अडचणीत आला होता. पण आपण ठरवलं की बा त्याची मार्केटमध्ये प्राईस किती आहे आणि विकला कितीला जातो, तो डिफरन्स अमाऊंट सरकार देईल. अशी एक मोठी यादी आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी 48,000 कोटी वीज माफ करणार शेतकऱ्यांची अशी घोषणा केली. घोषणा नाही केली, व्यवहारात आणली. त्या पार्श्वभूमीवरचा हा प्रश्न आहे की राजू शेट्टी म्हणताय की 48,000 कोटी माफ करणं म्हणजे हे एक लेबल आहे, त्याच्या पाठीमागे खूप मोठा भ्रष्टाचार आहे. जसा शक्तीपीठ महामार्गाच्या वर एक टेंडर काढलं आणि त्याच्यात तिप्पट टेंडर केलेलं आहे, अशा पद्धतीचा आरोप काल पुन्हा राजू शेट्टींनी केलेला आहे. असं आरोप करणाऱ्यांनाच मी जशी अशी सोपी सावकाश सावकाश काय असतं, 2 पद्धती असतात मांडण्याच्या. एक घाई मांडायचं, कळलं नाही कळलं. मी मांडतोही सावकाश, आकडेवारी स्पष्ट मांडतो, तुम्हाला विचारायला खूप वेळ देतो. तसं 48,000 कोटीच्या वीज बिलांच्या माफीमागे काय बरे भ्रष्टाचाराचं गणित आहे हे तुम्ही विचारा, मला समजून सांगा. महावितरण, वीज केंद्रासंदर्भातल्या असलेल्या सगळ्या यंत्रणा ज्या राज्यातल्या आहेत, त्या राज्यावर गेली 15 वर्ष किंवा महायुतीचं सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीसांकडे हे खातं आहे आणि त्यामुळं सौर ऊर्जा असेल, राज्यातले जिथं लाईट्स आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट घेतलेले आहेत, त्या सगळ्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्याचं गणित पहिलं मुख्यमंत्र्यांनी मांडावं, हिशोब मांडावा. आरोप करणाऱ्यांनी मांडायचं. 48,000 कोटी रुपयांचं वीज बिल माफ. आरोप करणाऱ्यांनी ते मांडायचं असतं. मुख्यमंत्री देवेंद्रजीने आम्ही त्यांचे सगळे सहकार्य म्हणणारच की कुठलाच भ्रष्टाचार झाला नाही. तो म्हणे झालाय, नाही झालाय तर मग तुम्ही मांडा ना. कुठलं टेंडर, किती % हायला गेलं, ठराविक लोकांना गेलं की नाही, असा अभ्यासपूर्ण मांडावं. राज्यात आणि देशात सुद्धा सध्या हवेत बार मारणं जे आहे ना, ते जरा फार चाललं आहे. आणि त्यामुळे आकडेवारीच्या आधारे बोला. हां दिली, सांगितलं ना, दिवसा लाईट द्यायला सुरुवात केली. 12 तास. एक वर्षभरामध्ये जवळजवळ 100% शेतकरी दिवसा लाईटकडे शिफ्ट होते. अरे सर, हां छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने पथदर्शी योजना दिलेली आहे की मोबाईलद्वारे खत पुरवठा करायचा, परंतु त्याच्यामध्ये 2 महिन्यात एकदाच एक गोणी मिळणार असं आहे. आणि शेतकऱ्यांना आता पावसाळा सुरू आहे, लागवडीचा हंगाम चालू आहे आणि हे जे धोरण आहे ते शेतकऱ्यांना उपयुक्त नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते एकाच वेळी मिळालं पाहिजे. तर ही जी त्याच्यामध्ये जी त्रुटी निर्माण झालेली आहे ती दूर करता येईल. मी जरा तुमच्याकडून प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर नीट समजून घेतो आणि आजच्या आज मी कृषी मंत्र्यांशी बोलतो. दादा काल कर्जमाफी झाली पूर्ण, आणि ते शेतकऱ्यांवर जास्त बोलूया की थोडं इनडायरेक्टली शेतकऱ्यांसाठी. नाही, हे बघा, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि त्यासाठी मी माझ्या दरमहा येणाऱ्या सॅलरीमधून तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट्स घ्यायला, सपोर्टही करायला तयार आहे. तुम्ही घेऊ शकता, पण मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, सारखं ऑनलाईन गेलं पाहिजे, असं माझं त्यात आपल्या सगळ्यांना म्हणणं आहे. आणि त्यामुळे अनेक संस्था ह्या घटनेप्रमाणे, कायद्याप्रमाणे स्वायत्त असतात आणि त्या स्वायत्त असणाऱ्या संस्थांमध्ये सरकारने दखलंदाज करायची नसते. त्यातलीच सहकारामधल्या निवडणूक घेण्यासाठी एक सहकार प्राधिकरण आहे, त्यांचे अधिकार आहेत. आता ह्या सहकार प्राधिकरणाला हायकोर्टाचा निर्णय पोहोचला,
मग सहकार प्राधिकरणाला असं वाटलं की हाऊ इट इज पॉसिबल इन 3 months, कारण अजून मला बऱ्याच गोष्टींचे निर्णय आहे. कोणी सहकार न्यायालयात जाऊन बसला आहे, कोणी हायकोर्टात गेला आहे, कोणी DDRकडे अपील केलं आहे. या सगळ्याचा निर्णय लागायला मला 3 महिने पुरणार नाही असं जर त्यांना वाटत असेल तर ते पुन्हा कोर्टात जातील. माझ्या माहितीप्रमाणे ते सुप्रीम कोर्टात ऑलरेडी गेले आहेत 3 महिन्याची मुदत मागायला. पण त्यांची विनंती फेटाळली तर त्यांना ओढाताण करून घ्यावं लागेल. सो कोर्ट म्हणेल नथिंग डुईंग, तुम्ही 3 महिन्यात करा. तर मग त्यांना भरा सगळे निर्णय, कारण कच्ची यादीच तयार झाली जेमतेम, ती पक्की यादी होताना अनेकांचे निर्णय करायला लागतील. त्यामुळे त्यांच्या वतीने उत्तर देण्याची पण जबाबदारी माझी नाही आणि उत्तर देण्याची सोय पण मला नाही, कारण ते उत्तर देतो तुम्ही कोण सांगणार आहे आमच्या वतीने. त्यामुळे हायकोर्टाने निर्णय दिला, याचं एक प्राधिकरण आहे निवडणुका घेण्याचं, ते करतं. तुकाराम मुंढेंच्या विरोधामध्ये खरं तर त्यांच्याच खात्यातील काही कर्मचारी आहेत, त्यांनी आता मंत्र्यांच्याकडे तक्रार केल्याचं पाहायला मिळते. इकडे तुकाराम मुंढेंचा कारभार चांगला ते सांगत, ते मात्र त्यांचेच कर्मचारी आता त्यांच्यावर तक्रार करतात. आता त्या कंप्लेंटचा माननीय मुख्यमंत्री महोदय त्याची दखल घेतील. जर त्यात खरं असेल तर ते होईल. आता तरी एक जनरल पिक्चर सर्वसामान्य माणसामध्ये, विशेषतः बाकी त्यांनी काय काय केलं, कुठे कुठे धाडी घातल्या, कोणाकोणाला करे केलं, बेकरी बिकरी हे ठीक आहे. दूध या विषयात त्यांनी जे केलंय ना, त्यातून सर्वसामान्य माता मुलांना जे बोगस दूध पाजायला लागतं त्यातून ती खुशच आहे की या माणसाने सगळं बोगस दूध बंद केलं. म्हणजे बोगस दुधामध्ये नुसतं बोगस म्हणजे पाणी नाही आहे, तर अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्या शरीराला घातक आहेत. असं असतानाही त्यांच्याबद्दल कंप्लेंट असू शकतात ना, त्याची दखल मुख्यमंत्री घेतील. लोकसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळतोय. राहुल गांधींनी अमित शहाचा राजीनामा मागितलाय, कारण विद्यार्थ्यांच्यावर जे काही हल्ले झालेले आहेत ते अमित शहा यांच्या आदेशानुसार झाले अशा प्रकारचा गंभीर आरोप. ह्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की तुम्ही पण आरोप करू शकता. ते तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. आरोप केला याचा अर्थ तो खरा असतो असं नाही, आणि आरोप केल्यानंतर त्यांनी जी मागणी केली आहे ती पूर्ण होणं हे त्या तथ्यांशी जोडलेलं असतं. आता मला एक सांगा, दिल्ली पोलिसांनी एक फार मोठा रिपोर्ट, तुमचे सगळ्यांचे परममित्र, माझे फारच परममित्र राहुल कुलकर्णींचा काल व्हिडिओ पाहिला तर आपल्याला चक्करच येईल ना. तर आपला राहुल कुलकर्णीवर आक्षेप काय आहे का बरं, ते तथ्यांच्या आधारेच बोलतायत. तर त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्याने दिलंय. वाचलं तू माझगावकर राहुल कुलकर्णींचा कालचा व्हिडिओ पाहिला की ज्याच्यामध्ये जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी अनालिसिस केलंय. त्याच्या आदल्याविषयी एक आणखीन व्हिडिओ आलाय, मी तुम्हाला फॉरवर्ड करेन. राहुल कुलकर्णीचं तर खूप चाललंय. तर त्यातल्या आदल्या दिवशी ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे, आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील. तर त्याच्या आधारे बहुतेक राहुल कुलकर्णींचा कालचा व्हिडिओ आहे की ज्यात त्याने गुन्ह्याचे जेवढे प्रकार जगात असू शकतील त्यातल्या संख्यासहित दिलेल्या आहे की त्यातले कोण, म्हणजे जबरी गुन्ह्यांमधले किती जण त्यात होते. आता हे पण आहे ना, एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमितभाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला, दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारीच दिली आहे की ज्यामध्ये फॉरेन नॅशनल्स किती होते पासून आकडेवारी. मी नाही म्हणत आहे, ते पोलीस डिपार्टमेंट म्हणते ज्याच्या आधारे राहुल कुलकर्णीने व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधीने पण प्रूव्ह करावं लागेल. या आंदोलनाला बाहेरच्या लोकांची फूस होती, हे जर गृह मंत्रालयाला माहित होतं मग आंदोलन हाताळण्यात गृह मंत्रालय कुठं अपयशी ठरलं असं म्हणायचं, कमी पडलं असं म्हणायचं नाही. फॉरेन एड, परदेशातली मदत, काही बॅड एलिमेंट त्यात असणं असं माहिती असतानाच आपण व्यवस्थित टॅकल करत होतो ना. जोपर्यंत संसदेकडे निघाले नाहीत तोपर्यंत तर कोणीच काही करत नव्हतं. माहिती असून काय उपयोग आहे, ते आपोआपच होईल, हळूहळू शांत होईल. पण ज्यावेळेला आपण टीव्हीवर चित्र पाहिले की संसदेचे दरवाजे बंद करावे लागले, अशा वेळेला समजा हे सगळे संसदेमध्ये घुसले असते तर काय स्थिती निर्माण झाली आपल्याला माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधीच म्हणाले, बरं आता कर्जमाफी संपली, मी जाऊ आता. नेपाळ असेल, बांगलादेश असेल, तिथं जशी तरुणाई आली होती रस्त्यावर, तीच परिस्थिती भारतात होईल. मग त्याचे म्हणायचे का त्यांनी असं काही
हा इशारा दिला होता का आणि त्याच्यावर गांभीर्याने का? माहित नाही, याचा विचार करणारे करतील. तुम्हाला आणि मला आपल्याला स्वतःला असं समजवता आलं पाहिजे की आपल्याला शेतकरी कर्जमाफीवर बोलायला सांगितलंय, त्यावर आपण बोलायचं. तुम्हाला शेतकरी कर्जमाफीवर विचारायला सांगितलं, ज्याच्यावर विचारायचं. दोघांनी असं ठरवायला पाहिजे की आता मला जेव्हा हे सांगतील की दिल्लीतलं आंदोलन या विषयावर बोला, काय बोलेन तुम्हाला नीटच माहिती आहे मी का हो. हा. नंदुरबारमध्ये भाजपमध्ये दुसरी झाल्याचं पाहायला अरे बापरे, नंदुरबारमध्ये गेले, भाजपमध्ये गेले, धुसफुसला गेले. मला वाटते कर्जमाफी या विषयात शेतकरी जसा समाधानी आहे तसे तुम्ही पण खूप समाधानी आहात आणि त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही असं म्हण. गेले 8-10 दिवस भाजपमध्ये जोरदार वाद सुरू आहे. तुमच्यापर्यंत हा पोहोचला. कुठे त्याचं काय? असं आहे, मी वारंवार हे उदाहरण देत असतो की दोन जिवंत माणसं ज्यावेळेला जिवंतपणे काम करतात, झोपा काढत नाहीत, त्यावेळेला काहीतरी असतं. मग त्याच्या घरातला एक कुटुंब प्रमुख असतो, आय एम नॉट कुटुंब प्रमुख, तो म्हणतो या इकडे बसा, आणि ते पेल्यातलं वादळ ठरतं. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, परंतु कोल्हापुरातील सैनिक टाकळी एक गाव आहे जिथं एमआयडीसीची मागणी नसताना तिथं एमआयडीसी लादली जाते. कुठे सैनिक टाकळी गावात लोक अर्ज गेले 2 दिवसात लोक कलेक्टर ऑफिसच्या मलाही निवेदन मिळालं, मी बघतो त्याचं. दादा, मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा त्यांनी 2 वर्ष कर्ज झालेले, मात्र केंद्राकडे जो प्रस्ताव पाठवलेला अध्ययन केंद्रासंदर्भातला तो महाराष्ट्रात अद्याप त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. केंद्राकडून हे सगळं त्या ठिकाणी त्याला मंजुरी मिळाली, त्यातून केंद्राला कशाला मंजुरी मिळाली नाही? हे केंद्र जे महाराष्ट्र केंद्र, त्या केंद्राला केंद्राकडून जो प्रस्ताव पाठवला होता केंद्रात, तो अद्याप त्यांनी मंजूर नाही. असं कुठलं 2 वर्ष झालं तरी तो प्रस्ताव असं कुठलंही झालेलं नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यानंतर जे जे करायला पाहिजे ते प्रामुख्याने राज्य म्हणून करताना काही निधीची मदत मागावी लागते, तर ते करणं. जसं आपण रिद्धपूरला अमरावतीजवळ मराठी भाषेचं वेगळं विद्यापीठ काढलं पासून मराठी भाषेची जिथे जिथे विद्यापीठांमध्ये डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटना स्ट्रेंथन करणं चाललं आहे. 100वे साहित्य संमेलन जे पुण्यात व्हायचं आहे त्याला खूप बळ कुठे इंटरफिअरन्स न करता देण्याचंही सरकारने ठरवलं आहे. त्यामुळे तुम्ही काय म्हणताय ते मी समजून घेतो. दादा, एक तुमच्या कार्यक्षेत्रातला प्रश्न आहे पुण्याचा. पुणे महापालिकेमध्ये जे सत्ताधारी आहेत नगरसेवक, ते स्वतःला हव्या असणाऱ्या ठेकेदाराचा आग्रह मोठ्या प्रमाणात करत असल्याची चर्चा काल दिवसभर पुण्यामध्ये होती. या संदर्भात तुम्ही या क्रमाने मध्य प्रदेशमधल्या बऱ्हाणपूरपर्यंत जाल, काही नंदुरबारपर्यंत गेले. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या वीज बिलाची थकबाकी माफी असे 2 मोठे निर्णय सरकारने केले. ते निर्णय तुम्हालाही पटले आणि त्यामुळे त्या विषयातले प्रश्न फार विचारण्यासाठी शिल्लक राहिले नसल्यामुळे आता मी आपली रजा घेतो. हिंदी वाट कर्जमाफी अभी इतना सारा, अरे वो अभी AI से कन्वर्ट होता है ना, हे एवढं सगळं ठेवणार त्यासाठी. 14 से 19 महायुति की सरकार थी, देवेंद्र जी मुख्यमंत्री थे, तब 2017 में एक कर्ज माफी हुई. बाद में 19 में उद्धव जी की सरकार आई तो उन्होंने 19 में कर्ज माफी और 22 में प्रोत्साहन अनुदान, ऐसे 2 हिस्से में किया. अब 26 को आने वाले 3-3.5 साल तक कोई भी चुनाव न होते हुए भी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र जी, उप मुख्यमंत्री महोदय एकनाथ जी और सुनेत्रा भाभी, इन तीनों ने हम सारे मंत्रिमंडल के सहयोगी से चर्चा करते हुए सबने मिलकर एक मत से निर्णय किया कि कोई इलेक्शन नहीं आए, लेकिन 3-3 साल यदि हम रुके तो किसानों के लिए बहुत ही दिक्कत विषय हो जाएगा, क्योंकि इलेक्ट्रिसिटी बिल भरने का हो, उनकी गतिविधि पर परिणाम करने वाला होता है. घर में मित्र पूछते हैं क्या भाई, नहीं टेंशन है, वो हफ्ता भरना है. तो इसका विचार करते हुए एक बड़ी 56 लाख किसानों को जिसका लाभ होगा और 36,585 36,585
करोड़ की कर्ज माफी सरकार ने डिक्लेयर की। जब कोई एक चीज डिक्लेयर होती है तो उसमें से कई प्रकार के श्लेष निकलते हैं, ये उसमें है कि नहीं, वो इसमें है कि नहीं, और उस श्लेष को ठीक करते करते फिर फाइनल प्रपोजल आता है। फाइनल प्रपोजल आया कि जिसमें जिन्होंने पुनर्गठन किया था उनको भी कर्ज माफी मिलेगी, जिन्होंने ज्यादा कर्जा है उसका ऊपर का पोर्शन के लिए वो बैंक से वन टाइम सेटलमेंट करे और 2 लाख के ऊपर वाला पोर्शन भरे, सरकार उसका 2 लाख का कर्जा भरेगा। ऐसे सारी किसानों की जो मांगे होती, कर्ज माफी के बाद भी उनकी मांगे थी कि ये करो, ये करो, ये नहीं करो, ये नहीं करो, तो वो सारा क्लियर होकर अब लिस्ट डिक्लेयर होना, लिस्ट वेरिफिकेशन शुरू है। किसी मेरे पत्रकार मित्र ने ये प्रश्न उपस्थित किया कि किसी की 1 लाख है तो 80,000 ही माफ हो रही है, 20,000 पेंडिंग है। ऐसा नहीं हो सकता, 2 लाख के नीचे वाला सारा कर्जा माफ होगा। तो इसके लिए अलग अलग जगह सहायता केंद्र शुरू हो रहे हैं। सबसे महत्वपूर्ण बात, हम जहाँ कर्जा लेते हैं वहां जाकर पूछ सकते हैं कि सरकार ने कर्जा में 2 लाख की दी तो आपने मुझे 80,000 कैसे दी। तो कुल मिलाकर किसान संतुष्ट है। किसानों के संतुष्टि का और एक बड़ा कारण यह है कि गत 2 साल से 7.5 हॉर्स पावर मोटर जब वो यूज करता है तो उसका सारा बिल सरकार ने 2 साल पहले माफ किया, जिसकी कॉस्ट बनती है एनुअल 25,000 करोड़। उसके अलावा उनका पुराना बकाया, पुराना पेंडिंग बिल 48,000 करोड़ था, उससे भी वो चिंतित रहता था, ये कभी न कभी आएगा ये नोटिस, तो उसको भी सरकार ने माफ किया। तो एक बाजू से 56 लाख किसानों को 36,585 करोड़ और ये 48,000 करोड़, ये लगभग 90,000 करोड़ के आसपास जाता है। इतने बड़े टेंशन से सरकार ने किसानों को मुक्त किया है, तो इसका बड़ा स्वागत है। और अपने जिले में, कोल्हापुर जिले में कर्जे की माफी संख्या 30,000 वगैरह इतनी है, लेकिन जिन्होंने समय पर कर्जा था और उनको 50,000 मिलेंगे, ऐसी संख्या लगभग 3 लाख के आसपास है। दिल्ली पर जो आंदोलन हुआ जंतर मंतर पर, उस पे अमित शाह की राजीनामे की मांग की है राहुल गांधी ने। इस लोकशाही में आप तो पत्रकार है, आपका भाई जो पत्रकार नहीं है वो भी डिमांड कर सकता है कि राष्ट्रपति को निकालो, अमित भाई को निकालो, डिमांड तो करते ही रहते हैं। उसमें तथ्य है क्या, वो चर्चा से सामने आ जाएगा। गेल्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये मुळात मगाशी म्हटलं तेच म्हटलं की आपण सगळ्यांनी खूप अभ्यास केला पाहिजे। सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानंतर त्या गव्हर्नमेंटने विधानसभा, विधान परिषद, राज्यपाल असं होऊन कायद्याने स्वायत्त संस्था केलेल्या आहेत। सीईटी स्वायत्त आहे, ARA स्वायत्त आहे, FRA स्वायत्त आहे, विद्यापीठ स्वायत्त आहे। त्यामुळे तुम्ही लगेच पुढचा पुणे विद्यापीठाच्या डिग्रीचा विषय काढाल। तर ही स्वायत्त असल्यामुळे त्यांनीच त्याच्यातली स्पष्टीकरण द्यायची असतात। म्हणून राहुल कुलकर्णींचा पहिला व्हिडिओ आल्यानंतर राहुल कुलकर्णींना आम्ही विनंती केली की बा मी या विषयात बोलणं याला कायद्याने मान्यताच नाही आहे, माहिती पण अधिक सीईटी कमिशनरकडे, त्यामुळे सीईटी कमिशनरची प्रेस कॉन्फरन्स घ्या। त्यामुळे घ्या, अतिशय चांगली सीईटी कमिशनरची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यावेळी प्रिंटमध्ये सगळ्या बातम्या क्लॅरिटीच्या आल्या। एबीपी माझा त्यावेळेला होती, त्यामुळे एबीपी माझाने 8 मिनिटं ती त्यांची मुलाखत दाखवली। मग नंतर TV9ने असं म्हटलं की आम्हाला मुलाखत आहे, ती पण झाली। मग सामने म्हटलं, ती झाली। मग राहुल कुलकर्णी म्हणाले की मीच मुळात हा विषय सुरू केला, तर मला एक एक्सक्लुझिव्ह घेऊ द्या, ती काल झाली। ती तर इतकी डिटेल आहे, मलाही त्यातल्या अनेक गोष्टी नव्याने कळल्या आणि त्यामुळे यावर मी भाष्य करण्याचं कारणच नाही। त्यामुळे सीईटीमध्ये घोटाळा या विषयामध्ये कमिशनरने क्लिअर कट सांगितलं की आमच्या सिस्टीममध्ये कुठलाही घोटाळा नाही, तरीही कुठल्या वर्षातली आहे का क्रिएटेड आहे माहीत नाही, अशी जी व्हिडिओ दाखवत आहे तुम्ही, एक महिला एका पाल्याकडे पैसे मागताय, तर त्याची सायबरला कंप्लेंट केली, सायबरने इन्क्वायरी सुरू केली। वेळ प्रसंगी अशा प्रकारची CID इन्क्वायरी लागली तर ती CID इन्क्वायरी सायबर इन्क्वायरीमधून क्रिएट होईल। इतकी क्लॅरिटी आल्यामुळे मला असं वाटतं गेल्या 2-3 दिवसापूर्वीचा जो विषय होता तो बऱ्यापैकी समाधान होऊन संपला। काल राहुल कुलकर्णीने पालकांनाही ऑनलाईन कनेक्ट केलं, पालक ऑनलाईन प्रश्न विचारायचे, मग राहुल कुलकर्णी त्या पालकांच्या वतीने प्रश्न विचारायचे, मग आमचे सीईटीचे कमिशनर त्याच्यावर उत्तर द्यायचे। इतकी क्लॅरिटी आहे, त्यामुळे
या विषयात काही विषय राहिले नाही. मनोज जरांगे पाटलांनी एक आव्हान केलंय 29 ऑगस्ट पासून ते आंदोलन करत आहे आणि हे आंदोलन शेवटचं असेल. या आंदोलनाची आपण या देशामध्ये लोकशाही मार्गाने हिंसा नसलेलं, शिव्याशाप नसलेलं, एकेरीत न बोललेलं आंदोलन करण्याची सगळ्यांना परवानगी आहे. पंतप्रधानांना एकेरी म्हणायचं वगैरे वगैरे अशी परवानगी नाही असं नाही, पण आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये बसत नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे तुम्ही त्यावरही बोललं पाहिजे की त्या आंदोलनामध्ये चाललेली गाणी, डान्स, पंतप्रधानांमध्ये बोललेलं, अरे सगळ्या जगामध्ये डंका या पंतप्रधानांनी आपला गाजवला आणि आपण ते पंतप्रधान झाले तेव्हा 11व्या नंबरवर होता, आता 4थ्या नंबरवर आलो आणि 3ऱ्या नंबरवर येणार आहोत. त्यांच्याबद्दल एक पण आपल्या लोकशाहीचं हे मी त्याला ब्युटी असा शब्द वापरतो, कारण कधी इंग्लिश वापरलं की त्याला वजनदार नाही होतं. तर लोकशाहीची सुंदरता अशी आहे की कोणी कोणाला काही बोलू शकतो आणि त्यामुळे ते त्यांचं काही तोंड बंद करता येत नाही. ज्यांना ज्यांना आरोप करायचे करतील, राजीनामा मागायचे मागतील. या देशामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करायला सगळ्यांना परवानगी. त्यामुळे जर मनोजदादा जरांगेंना असं वाटत असेल की माझ्या अजून काही मागण्या राहिल्या किंवा मान्य केलेल्या काही पूर्ण नाही झाल्या, आंदोलन करण्याची परवानगी आहे, पण ती लोकशाही मार्गानेच आंदोलन करावं. मुंबईमध्ये ज्यावेळेला ते गेले त्याही वेळेला अतिशय चांगल्या मार्गाने इतका मोठा मॉब पुन्हा आपापल्या घरी सुखरूप परत नेणं याचं मोठं श्रेय सरकारला जातं, मनोजदादांना मिळतं. त्यामुळे ते करतील. मला असं वाटतं की आता सगळेच प्रश्न संपलेले आहेत, बाकीचे राहिले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.